सगळ्यांना शुभ सकाळ. कशा आहात तुम्ही सगळे? आशा करतो की तुम्ही सगळे चांगले आहात. मी चांगले आहे. घेऊन आली तुमच्यासाठी आज नवीन ब्लॉग. आणि काल मी म्हणजे चिवताईला चारा टाकला होता. आसपास चिव नाही ना काहीच नाही. चिवताई कुकडे जातात काय माहीत. कारण का जेव्हापासून ना या कोठाचा कागद उडला तेव्हापासून जरा चिव कमीच झालं. तर असं गमून नाही राहिलं घरादारात. आज सकाळी 7:30 झालं. आणि कालच्या गडबडीत माहीत गहू राहिले होते काही गाव्याचे, ते आता गाऊन घेतो मी. घरातले सगळे कामं झाले म्हणजे आता संध्याकाळचा स्वयंपाक करतो तर सकाळी काही कामं नसतात म्हणून घरातले सगळे कामं होतात. आता पाहिजे होतं मला टोपलं गहू गावासाठी. टोपलंही पाहिजे, चाळणंही पाहिजे. दोन्ही चाळण्याचं काम आहे आज. एक बारकी बी आणि एक जाडी बी. आणि प्लस टोपलं. चला मग बाहेर आता अतिच बसू बाहेर का डायरेक्ट सडकवर जाऊ याचंच टेन्शन आलं. कारण का सळी सारवण केलं ना तर वलच आहे सगळं ती. आणि तुम्हाला तर माहित आहे बकरा ढोरं याच्या पहिले सगळं गाव गु. आणि आज येऊ राहिले खताचे पोते. आता खताचे पोते म्हणले तर बुलढाण्याहून आणा लागतात. अकोला जिल्ह्यात तर काही युरिया भेटून नाही राहिला. सगळं काही भेटते या अकोला जिल्ह्यात, फक्त युरियाचीच कमी पडते. तर तो आणला बुलढाण्याहून. आणि पराठीत आणलेलंच आहे बी आपलं, ते तिकडे ठेवायला आहे. आणि तर घरातला पसारा बी आवरा लागते आज जरासा, कारण की खताचे पोते ठेवा लागतात घरात. आता खताचे पोते आहेत 15. तर 30 स्वयंपाक आणि 30 सगळं. कसं काय होते मी दाखवतोच तुम्हाला. व्हिडिओ कंटिन्यू करा. पण पहिले आता गहू गाऊन घेतो एवढे. आणि टुशा बिशात आईनं कालच टोमनं मारलं का देशीन कोणाला देऊन, तर ते दुरुस्त करतो. त्यांना खताचे पोते येतातच. आता आजची आहे 7 तारीख. 7 तारीखला मिरग लागते. आणि मिरगात पेरणे झाले पाहिजे. पण पाण्याचा एकही बुंद नाही आमच्या इकडे. आलं होतं जरासं पाणी, ते बी जमीन भिजली नाही ना काही नाही. फक्त सुरुवात करून दिली होती. सुरुवात म्हणजे अशी रोरहान नाही केली. काहीतरी थेंब आले होते. आजपासून मेरूक लागला तर पाहू मग आता किती पाऊस येते ना किती नाही. चला मग एवढे गहू घेतो मी आता गाऊन. आणि घरातला पसारा आवरून घेतो. नंतर दाखवतो तुम्हाला. कट्टाभर गहू गावायला भारी जात नाही. पण हे तुषार बाकी गहू तयार करायला एवढा टाइम जाते. मला तो वाटवायला का 4:30 वाजताची काय आज माही एवढ्यात. कारण एकाच्याच सगळ्या टुशा झाल्या आणि बारके गहू झाले. दळण काही एवढं लय मोठं नाही. काल अर्धा कट्टा गहू मी भातच लावून टाकले. पण आता करायला लागतं ते टुशा तयार. 2च चायने चांगले गहू होते फक्त गाण्याचे. ते गाऊन ठेवले मी ह्याच्यात टोपल्या. 2 किंवा 3 चाळण्या असतील. आणि हे 2 चाळण्या आता टुशान बारकी गहू. आता जरासे कामधंदे वाढले तर माय हे हाल हा. आता 10 वाजून राहिले. 10 वाजता मी चहा पिऊन राहिली. अजून तर पेरणे पाणी झाले नाही, लागले नाही. पेरणे पाण्यात काय होते काय जण मला या. मग सकाळचा चहा प्यायला आता 10 वाजता. गॅस जातो म्हणून राहिला पण जाऊन काही नाही राहिला. सगळे गहू गाऊन ठेवले आणि पसारा बी आवरून ठेवला. आता तिकडली सोनपरी इकडे आणून ठेवली. दाखवतोच तुम्हाला मी. आता बाई 2 इकडे मन गुतलं. एक आता चहा प्या वाटवायला. आज पहिली बार आमच्या गावात जांभळं आले इक्याले. बाहेरही जा वाटवायला. आता काय करा, पहिले चहा पिऊन घेतो मी.
इकडली सगळी जागा रिकामी केली मी कपाटाच्या इकडली, कारण का इकडे आता खताचे पोते ठेवावे लागतील. आता खताचे पोते कधी येऊ पसारा आवरला म्हणजे झालं आपलं काम. आणि इकडे आणून ठेवली सोनपरी. आणि असं उरायला आता कामाधंद्याच्या गडबडीत मले का जेव्हा माझं डोकं भनभनलं म्हणजे दुखलं तेव्हाच मला चहाची आठवण येते. का समजते मला की अरे आपण चहा नाही पेलो म्हणून डोकं दुखू राहिलं. तर मस्त ठेवलं असं चहा आता काळा, कारण घरचे जनावर असले की दूध, नसले की मग प्या काळा डूक. घरचे जनावर असले की प्या निरा निखय दूधच फक्त घट्ट. आणि असं घरच्या जनावराचं घरच्या जनावरांच्या दुधाचा चहा प्यायला का पुडीचं मग इकत आणावं नाही वाटत. आणि पुडीचा चहा मग गोडही लागत. डोल झाली ना पण जंतून नाही राहिले ना. आता बुचीचं काय करा. कंफर्ट दूध देते तुम्हाला चार. बुची देते 1-2 पिलं. एक देतच नाही तर 2 नाही तर 3च देते यावेळेस. पाय ना तू. डेराला गोठळच झालो बाई मस्त. मग पासरी 2 पासरी यायचं. निघला का खतावाला तिकडून बुलढाण्यावरून? निघला. हा तर गेला नाही मग. आता या सुपूत तू या. या टोस्टला पोस्ट टाकतील तर चालते. त्याला काढला. आणि तोच उतरवते नाही हमाली करते. वा रे वा, सोयरे धायरायचं काम. काय राजा, किती दिवसाची वाट पाहू राहिलो आम्ही. कुठे गेलते तुम्ही? बरोबर पाहू राहिले म्हणजे माग झालो काही असो तुम्हाला तेच भाव पाहिजे. मग आंबे आणायचे होते तर हे आणले जांभूळ. कसे दिले जांभूळ? जांभूळ हे 60 रुपये. बापा बापा बापा. हे काय व्हिडिओ काढू राहिले का? हाव टाकून दे इंस्टाग्रामवर. काळे जांभूळ आहे काळे. काळेच असतात जांभूळ का पांढरे असतात? नाही लालीच असतात ना. लाले असतात का? काय बोर आहे. जा 10 रुपयाचे. झाले 10 रुपये. ते नाही पाहिजे, हे असे चांगले द्या. पिकेल किलोच आहे नाही. काय पावात माहित आहे का? 60 रुपये पाव जांभूळ. 10 रुपयाचे घेतला बाई मी नवाई फेड्यासाठी. नवाई फिकते ना. हा 10 रुपयाचे जांभूळ घेतले मी. 60 रुपये पाव जांभूळात कामधंदे काही नाही. 60 रुपये कुठून आणा तर मग 10 रुपयाचे घेतले नवाई फिटव्यासाठी जांभूळ. आला युरिया. युरियाच आहे ना. सुपला सुपला आहे. सुपला पाहिजे का तुम्हाला? सुपला युरिया 15 पोते. सुपला युरिया असे 15 पोते आणले. ते बी बुलढाण्याहून. आता पाहुणे तर तुम्ही पाहिलेच आमचे ऑटोवाले, म्हणजे आईचा भासा. आईचा भासा आला खत घेऊन बुलढाण्यावरून. युरिया सुपला काय काय खताचे नाव आहेत काय माहीत. बंदा ॲटोच आणला भरून. ॲटोच आहे असे 15 पोते. आता 8 एकर वावराले 15 पोते होऊन जातील असं वाटते बंधूच्या हिशोबानं. नाही तर आम्ही तर काही पाहत नाही. काय हे खत नाही का वापरल्यात? हा हे हे खत आहे पण युरिया नाही ना. मग हे तिकडूनच आणलं का? युरियाचे पोते अजून ॲटोच आहेत. ॲटोतून काढायचे बाकी आहेत अजून. हे बी खत आणून घेतलं दोन्ही बी. आणि तू काय करायला? आणि करतो ना त्याची पोळी पाहिजे. मस्त करतो झणझणीत. माझा मेळच लागू राहिला ना. भाजी करायला लागू राहिली. फक्त संध्याकाळी 2 पोळ्या टाकल्या की झालं काम. इथल्या दुरुनाईचा भासा आला. मिरची पावडर टाकता मी. हो मिरची पावडर. मिरच्या कापू काय हिरवे? जराशात मिरच्या हिरव्या काप आणि जराशी मिरची पावडर टाक. तिखट खात नाही लय मग. आत्या उचित मिरची पावडर. हा उचित मिरची पावडर. मग सगळ्या मिरच्या टाकतो माझ्यासाठी. हां अशा तेलात कांद्यात सगळ्या मिरच्या. हो ना हो. चटणीच करा. नाही ते रात्री 2 बॉटल कपाट उघडीन का ते? ते 2 बॉटला भरलं होते की नाही रात्री आणलं. ते चालता बोलता खाणं चालू आहेत माझे जांभूळ. सोपी नाही एवढं खत आणणं बुलढाण्यावरून. लय झंझटे घ्यायला लागली याच्यासाठी बी.
17 ते बुलढाण्याला जा, 11, 12 वाजता घरी या, नंबर लावा, आधार कार्ड द्या. तेव्हा कुठे पेरण्या पाण्याचा मेळ लागला. खत आलं पेरण्या बरोबर घुसतात ते, बरोबर घुसतात ते पेरण्या पाण्याच्या टायमात. चला मग आमची तर लागली पेरण्या पाण्याची सोय. खतही आलं आता, बी तर पहिलेच आणून ठेवलं. खतही आलं आता, बी तर पहिलेच आणून ठेवलं. बी तर तुम्हाला दाखवलंच नाही. पराठीचं अजित 155 आणि आता खतही आलं. आता आमच्या पेरण्या पाण्याची सोय लागली. फक्त पाऊस चालू व्हायची देर आहे. मग त्या पळण विसले म्हणा तू लोकांच्याच पुढे हात पसर. शेतकरी पसरते का पाय म्हणा मतासाठी हात जोड लोकांचे. आणि तुमची पेरण्या पाण्याची सोय लागली की नाही कमेंट मध्ये नक्की सांगा. बाय. किती दिलदार मनात आहे. याचा बट्ट्यानं काढते तरी जमीन दे लावते. तू तो माय माग पुढे मुतून राहिली म्हणा कर्ज माफ करेली. बोलून घ्या आता. मी बाय केलं होतं पण आईले बोलायचं होतं हो ना. शेतकऱ्याविषयी. कारण का खत आणायला एवढे मग टेन्शन म्हणा फक्त झालं. यालेच आहे शेतकऱ्यालेच आहे. तू अजूनही अजमाव शेतकऱ्याला भीक मागे हो. कारण का खत आणायला एवढं तकलीफ झाली ना का भयानक. आईचा जीव लय खवळला. कारण की आईचा सुपुत्र रातीत बी रातीत देवा आधार कार्ड घेऊन जाय, थंब लागायला जाय आणि एवढी मेहनत घेऊन आणलं खत. तर आईचा जीव लय जास्त खवळला. रातचा दिवस केला आणि त्या 15 पोत्यासाठी याले काय आहे खुर्चीवर बसून. तुम्हीच निवडून देता बाई.